पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे खरं तर हिजाब प्रकरणावरून भाजपचे खासदार अनिल बोंडे यांची ओवेसींवर टीका पाहायला मिळते। इराणमध्ये महिला एकत्र येऊन हिजाब उतरवतात, मुस्लिम महिलांनाही हिजाब नकोय असं अनिल बोंडे म्हणतात। असदुद्दीन ओवेसी चेकाळलाय अशी टीका देखील बोंडेंनी केली। असदुद्दीन ओवेसी चेकाळलेला आहे। खरं तर इराण जिथे कट्टर मुस्लिम होते त्या देशात लाखो करोडो महिला एकत्र येऊन हिजाब उतरवत आहे। त्या हिजाबची होळी करतात आहे, बुरखा उतरवत आहे। मुस्लिम महिलांना जाऊन विचारलं तर त्यांना कुठे पाहिजे हिजाब, कोणाला पाहिजे पारतंत्र्य। बदलापुरात मनसे आक्रमक झाल्याचं चित्र आहे। मनसे भाजप विरुद्ध मोर्चा काढणार असल्याची माहिती। अत्याचार प्रकरणातील आरोपीचे नगरसेवक पद रद्द करा, मनसेच्या वतीनं ही मागणी करण्यात आली आहे। तुषार आपटे लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी आहे। ज्याने त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला तो अशा प्रकारची कुठली तरी कृत्य करतोय, त्यावेळेला हा आपटे, या आपटेने त्या लोकांना, त्या कुटुंबाला तिथनं हकलून दिलं होतं। आणि त्याच्यानंतर जे काही घडलं या महाराष्ट्राने, देशाने पाहिलं, त्याच्यानंतर हजारो तरुण हे रस्त्यावर उतरले, रेल्वेचं आंदोलन झालं। आजही अनेक लोक, अनेक महिला, अनेक तरुण या केसमध्ये आजही कोर्टात जात आहेत। आणि मला असं वाटतं की अशा व्यक्तीला जर तुम्ही बदलापूर सारख्या शहरामध्ये जर नगरसेवक पद देणार असेल तर आम्ही त्याचा निषेध करू। भारतीय जनता पक्षाला विनंती आहे की ताबडतोब त्याला नगरसेवक पदावरून हटवावं, नाहीतर तुमची गाठ ही आमच्याशी आहे। भारतीय जनता पक्षाचे आमदार यांनी खरं तर मंचावरून थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना फोन केला। आमदार देवेंद्र कोठे यांनी मंचावरून थेट बावनकुळेंना फोन लावला। B2 जमिनी रहिवाशांच्या नावे मालकी हक्कासाठी प्रलंबित आहे, जमिनी रहिवाशांच्या नावावर देण्याचं आश्वासन यावेळी बावनकुळेंनी दिले। कुठलं नगर आहे? एकता नगर, कर्णिक नगर सोसायटी आहे। रिटायर्ड लोक आहेत सगळे, जवळपास 1900। 2 नगर आहे का 3 नगर आहे? 2 आहेत सर, इकडचे ह्या प्रभागातले 2 नगर आहेत करून। एकता नगर आणि कर्णिक नगर। दुसऱ्या प्रभागाचं किती आहे? हा, दुसऱ्या प्रभागाचं काही नगर आहे का? हा, तिकडच्या कामगारांच्या चाळीतले आहेत, त्या 13 चाळी आहेत। आणि स्वातंत्र्य सैनिक नगर म्हणून इथे सभा चालू, पालकमंत्री महोदय आहेत। एकता नगर, पद्मानगर आणि कर्णिक नगर अशा 3-4 सोसायट्यांचा साहेब B2चा विषय आहे। सरकारी सोसायटी आहेत, अनेक वर्ष राहत आहेत, 30-35 वर्ष झाली। अजित पवारांनी मेट्रो बस सेवा मोफत देणं म्हणजे फेकाफेकी। भाजपनं 2017ला मोफत बस सेवा देऊ असं म्हटलं होतं। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार वसंत मोरे यांनी ही टीका केली। तेव्हा भाजपनं आश्वासन नाही तर गाजर दिलेत। अजित पवार, तुतारी, भाजप हे एकच आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार वसंत मोरे यांनी ही टीका केली। मला वाटतं की हे सगळं फेकाफेकी आहे, कारण भारतीय जनता पार्टीने 2017ला पुणे शहरातील 2 मार्गावरती BRT मोफत देऊ असं म्हटलं होतं। जे एकूण मार्ग चालू झाले होते ते पण मार्ग त्यांनी बंद केले। आणि यांचं काही नाही, हे एका माळेचे मणी आहेत सगळे। मग ते राष्ट्रवादी असेल, तुतारी असेल, नाहीतर घड्याळ असेल किंवा भाजप असेल, हे सगळे एका माळेचे मणी आहेत। त्यामुळं काही सांगितलं, किती काही बोलले, मेट्रो तर अजून इथं बोळं पाडायची सुरुवात पण झालेली नाही आमच्याकडे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।